नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आपण आज या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर यांच्यावर सुंदर आणि सोपा असा निबंध पाहणार आहोत। क्रिकेटचा देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईमध्ये झाला। त्यांना मास्टर ब्लास्टर असे आपण म्हणतो। ते महान क्रिकेटपटू होते। त्यांचे वडील रमेश तेंडुलकर हे मराठी कादंबरी लेखक होते। त्यांच्या आई कंपनीत काम करत होत्या। सचिन तेंडुलकर यांना एक भाऊ आणि बहीण आहे। सचिन तेंडुलकर हे क्रिकेट विश्वात जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानले जाणारे क्रिकेट खेळाडू आहेत। सचिन तेंडुलकर यांना लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड होती। त्यांनी आपले क्रिकेटचे प्रशिक्षण रमाकांत आचरेकर यांच्याकडून घेतले। त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले। त्यांच्या फलंदाजीने पूर्ण जगाला भुरळ घातली। सचिन तेंडुलकर यांनी टेस्ट आणि वन डे क्रिकेटमध्ये 100 शतके झळकावली। अशी जबरदस्त कामगिरी करणारे सचिन तेंडुलकर हे पहिले क्रिकेटपटू ठरले। भारताने 2011 साली विश्वचषक जिंकला, यामध्ये त्यांचे अमूल्य योगदान आहे। सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेट या खेळातील कौशल्य, नेतृत्व, चिकाटी, जिद्द इत्यादी गुण अंगीकारण्यासारखे आहेत। त्यांनी अनेक पुरस्कारही मिळवले आहेत। पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले। 2013 मध्ये त्यांनी खेळातून निवृत्ती घेतली आणि त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी त्यांना भारताचा सर्वोच्च भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्याचे जाहीर केले। निवृत्तीनंतर त्यांना हा पुरस्कार प्रदान केला। भारतीय वायुसेना या दलाने त्यांना ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केला। असा मान मिळालेले ते पहिले खेळाडू आहेत। मुंबईत 6 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांना मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला। सचिन तेंडुलकर हे क्रिकेटच्या विश्वातील एक अजरामर नाव आहे। त्यांचे कार्य अनेक खेळाडूंना आणि तरुणांना प्रेरित करते। निबंध आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।